आता गावामध्ये एक लायब्ररी पाहिजे झालं. यात सरकारांना गरीब करणार. सरकारला काय करायचंय? गरीब गरीब करायचं. कुणाला? गरिबांना अजून गरीब करायचं, असं तुमचं म्हणणं आहे. तर तिथून एक बस जाऊ शकते, पण तिचं मंदिर आहेत ना, हा हा. त्यांना फोडावं लागेल. आणि अरे दोनच टीचर आहेत, तेच मुख्याध्यापक आहेत आणि ते सर्व काही आहेत. अरे, गांधीजींनी म्हटला होता की देशाचा विकास केव्हा होतो? जेव्हा गावाचा विकास होतो. आणि आपण आज बघत आहे की हा गावाचा विकास काय आहे. पटलं माझं? मग म्हणा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. त्यानंच नाव गावाशी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. चला, सर्वात एक काम महत्वाचं आहे. बोला ना. ते जो आमचं खूप वर्षापासून ते रोड आहे, हा. ते थोडं बनत आहे. बरोबर. हा. नाही, आज- आता आम्ही रामटेक पासून कंटिन्यू आलेला आहे, तर दाखवतच आलेला आहे तो रस्ता. जेव्हापासून जन्म झाला ना, तो रोड आजपर्यंत नाही बनलाय. बापरे. मी बघितला नाहीये. एवढे वर्ष झाले? एवढं माझ्या जन्म अगोदर पासून नाही बनलाय. तर तुमची डिमांड काय आहे की रस्ता लवकर बनला पाहिजे? आणि सर्वात मोठं एक काम आहे की जोरात बोला आमच्या थोडं. गावातून ना बस जायला पाहिजे. बस बाहेरून जाते, अच्छा, हा जो मेन रोड आहे तिथून जातो. गावातून जायला पाहिजे. म्हणजे कसं गावामध्ये रस्ता आहे का? कारण आम्ही आलो तर आम्हाला छोटासा रस्ता मिळाला आहे. हा. तर तिथून एक बस जाऊ शकते, पण तिचं मंदिर आहेत ना, हा हा. त्यांना फोडावं लागेल. आणि अरे, हेच तर प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये. आपण जिथे आपण करायला पाहिजे काय तिथे काय करू नाही शकत नाही. जिथे करायला नाही पाहिजे तिथे करतो. आणि या इथून त्या टोलगी जायसाठी आमच्याकडे रस्ता नाही. हो, ते काकाजी सांगत होते की इथून पारीने जावं लागतो. तळाचं जे पारी आहे त्यांनी जावं लागतं. आणि जे छोटे छोटे मुलं आहेत हा हा. ते रस्ते जातात इथून. अच्छा अच्छा. आणि पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो. चिखल हे ते साप. होणारच आहे. आणि तिथं सोडा तळ्याच्या साईडला पाणी खूप म्हणजे तळ्यात भरून राहत असेल ना. आणि पडला तर कोणी लहान मुलगा. तर जसं आता ही शाळा आहे आपली, बरोबर, इथे 5वी पर्यंत आहे ना. तर 5वी पर्यंत हे 5 क्लास आहेत का इथे? बरोबर. हो. इथे समथिंग पहिली ते दुसरी शिकवलं जाते. हा हा हा. आणि तिसरी ते चौथी येते. ते एकाच क्लासमध्ये आहे? तशी जागा आहे का? 2 रूमची की एकच क्लास आहे? 2 रूमची तर आहे, पण वनच आहे सिंगल. अच्छा. 2 क्लास असतात आणि इथे 2 क्लास. आणि मग इथे हा ऑफिस नाही, अंगणवाडी आहे. नाही, अंगणवाडी नाही. इथे अंगणवाडी, नवीन अंगणवाडी आहे. ही पुराणी अंगणवाडी आहे. तिकडे जेवण बनवलं जातं. म्हणजे आधीची अंगणवाडी आहे. तिथं आम्ही जिम खोलला आहे. अच्छा, जिम चालू केलेली आहे का? जिम कुणाकडून मिळाली? ही सरकारकडून सर. ग्रामपंचायत. अच्छा, मग काय सर्व सुविधा आहेत का त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सर्वच आहे. अच्छा, मग तुम्ही जाता? नाही सर, वेळच नाही भेटत. वेळच नाही मिळत. वेळ काढायला लागेल. काम घरचा करून आला काम पाहिजे. अच्छा, कोणी म्हणजे असं बंदच राहतो नेहमी? नाही, कोणी जातो. तर लायब्ररी जसं आपण गावामध्ये आपल्याकडे जागा खूप आहे, फक्त रूमची कमी आहे. तर रूम कोण बनवून द्यायला तयार नाही तुम्हाला? मागणी केली होती. एकच तो रूम बनवून द्या म्हणा. एक वेळ चालेल म्हणा. एक जे मोठे आहेत ना आमचे मुलं, हा. त्यांनी मागणी केला होता, पण काही रिस्पॉन्स नाही आला त्यांच्याकडे. रिस्पॉन्स कोणाकडून नाही आला? कुणाला मागणी केली? ग्रामपंचायत मध्ये. तिकडे गावामध्ये पण अंदर पण नाही का लायब्ररी? नाही, जनरली आता गावागावामध्ये आपण लायब्ररी बघत आहे, पण इकडे नाही आहे अजून. आणि जेणेकरून आणि इथे या एरियामध्ये तर पाहिजे होती. कारण हा जो आपला एरिया आहे आदिवासी एरिया, आदिवासी एरियातले अगर मुलं शिकतीलच नाही तर रिझर्वेशनचा फायदा कसे उचलतील? आपण अगर चेक केलं ना, गुगलमध्ये तुम्ही सर्च करून घ्या की आपल्या इंडियामध्ये एसटी कॅटेगरीचे किती ऑफिसर आहेत. या कॅटेगरी वाईज जे लिस्ट असते ना, तर त्यामध्ये चेक करून गेलं की एसटी कॅटेगरी कुठे आहे. खूप मागे आहे, खूपच मागे. आपण म्हणत आहे की एवढ्या वर्षापासून, ठीक आहे, जेव्हापासून आपल्या देशाला आपलं संविधान मिळालेलं आहे 75 वर्ष झालेलं आहे, ठीक आहे, 75 वर्ष झालेले आहे. तर 75 वर्षापासून अगर चेक केलं तर आपली एसटी कॅटेगरी कुठपर्यंत पोहोचली आहे? आपण जंगलात होतो. कुठे आहे आता? जंगलातच आहे. जंगलाच्या बाहेर निघालो का? डेव्हलपमेंट झाला, विकास झाला तशा प्रकारचा. आणि जो आपला जो एसटी कॅटेगरी आहे, आपला जो आदिवासी आहे, त्यामधले जे आपले विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट्स आहेत, ते सुद्धा बाहेर निघू शकले का? अगर आपण पर्सेंटेज वाईज अगर काढलं तर आपल्या गावातून किती लोक बाहेर गेले? 4-5 गेले. 4-5 टोटल मधून 4-5 गेले. म्हणजे जवळपास किती असतं तरी पण आपल्या गावामध्ये यंगस्टर जसे तुमच्यासारख्या वयामध्ये बाहेर निघाले? हो, नाही, आता आहेत गावामध्ये. येथे गावात
असतील ते पण जास्त नाही आहेत 5 ते 10च आहे. समथिंग अच्छा. त्यामधूनही 4 आधी गेलेले आहेत. गेले. त्यानंतर आता रिसेंटली काही यावर्षी गेल्या वर्षी काही कोणी गेलेलं आहे? नाही अच्छा. किती वर्ष झाले गेलेले आहेत? ते तर झालेच खूप वर्ष. खूप वर्ष झाले, म्हणजे खूप वर्षापासून गावातून कोणी गव्हर्नमेंट जॉबवर लागलेलं नाही. नाही. अच्छा. ही परिस्थिती, आणि ही परिस्थिती कशामुळे आलेली आहे? कशामुळे आलेली आहे? कारण एज्युकेशन नाही. तेच गावामध्ये शाळा फक्त 4थी 5वी पर्यंत आहे. त्याच्यानंतर गावामध्ये आपल्याकडे काय ग्रंथालय नाही आहे, लायब्ररी नाही आहे. ज्याच्यामुळे एका गावाचा विकास होऊ शकतो, एका परिवाराचा विकास होऊ शकते. लायब्ररी, एज्युकेशन, आपला शिक्षण जो आपल्याला सामोर घेऊन जाऊ शकतो, तोच गावामध्ये आपल्याला अगर नाही मिळत आहे तर त्याचं हालत तशीच होणार आहे. गावामधून कोणीच नाही निघणार आहे. आज अगर मी पण तुमच्या समोर बोलू शकत आहे, मी पण इथपर्यंत येऊ शकत आहे, कशामुळे येऊ शकत आहे? एज्युकेशनमुळेच येऊ शकत आहे. जेवढे पण मोठे मोठे आपले काही बनले असणार, कलेक्टर म्हणा, जे पण व्यक्ती मोठे बनलेले आहेत, बिझनेसची गोष्ट नाही करत आहे, पण आपल्या गरीबापासून जे मोठे थोडे झालेले आहेत, जे शिक्षणामुळे झालेले आहेत, त्यांची गोष्ट करत आहे. तर मॅक्झिमम लोक हे शिक्षणामुळेच सामोर गेलेले आहेत, आणि तोच आपल्याला इथे मिळत नाहीये. तर यासाठी तुमची काय मागणी आहे फायनल? लायब्ररी आहे. जोरात बोला थोडा. लायब्ररी, फक्त लायब्ररी. गावामध्ये आपल्याला काय पाहिजे? लायब्ररी पाहिजे. लायब्ररीला किती खर्च येतो? समथिंग येणार 1.5 लाख. जसं एक रूम बनवायला आणि बाकी पुस्तकं वगैरे. बरोबर पकडले तर जास्त जाणार. तर सपोज अगर आपण काही पुस्तकं प्रोव्हाइड केलं तर चालेल. आता बघा, मी हे लायब्ररी वगैरे तर मी बनवून नाही देऊ शकत, पण लायब्ररी कशाने बनते? पुस्तकाने. कधी पण एक रूम अगर लायब्ररी बनत असेल तर ते फक्त पुस्तकाने बनवू शकते. तर माझ्याकडून जेवढं जमणार तेवढे पुस्तकं मी प्रोव्हाइड करण्याची कोशिश करणार. ठीक आहे, कारण पुस्तकं महाग नाही होत. महाग काय होते? लायब्ररी. म्हणजे एक जो रूम आपण बनवतो ती महाग होते. ठीक आहे, पण आपलं जे पुस्तक आहेत ते महाग नाही आहेत. ठीक आहे, कारण आपण अगर बघितलं तर पुस्तकं रोडावर मिळून राहिले आपल्या देशामध्ये. ज्याची आज पूजा करायला पाहिजे ते आज रोडावर मिळत आहे आपल्याला. ठीक आहे, तर मोरिस कॉलेजला असते, तुला सेकंड हँड मार्केट माहित आहे ना? तर सेकंड हँड मार्केटमध्ये खूप पुस्तकं मिळतात, आणि त्याची किंमत काहीच नाही राहिलेली आहे, पण ती किंमत खूप आहे त्यांची अगर आपण अभ्यास करतो म्हटलं तर. मी ट्राय करणार तिथून मॅक्झिमम तुला, तरी पण तुझं कोणत्या तुला पुस्तकं पाहिजे, म्हणजे कोणत्या एक्झाम्सचं पाहिजे, ते काही सिलेबस असणार? आता एमपीएससीचे पाहिजे. एमपीएससीचे पाहिजे तुला पुस्तकं? एमपीएससी मध्ये कोणत्या म्हणजे एमपीएससी मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स असतात ना, तर कोणत्या प्रकारचे तुला द्यायचे? ग्रुप डी, ग्रुप असं काही असतात ना? ठीक आहे, मला नंबर देशील, मला तुला सांगून देशील, मी त्या पुस्तकं प्रोव्हाइड करण्याची कोशिश करणार. ठीक आहे, आपण काय करणार, जमेल तर तुम्ही ट्राय करा एक अशी रूम, या कुणाच्या घर तरी. आता ते घरी तर अभ्यास करू शकतात. आपण काय करू, सपोज तुझ्या घरी पुस्तकं ठेवू, आणि ज्या व्यक्तीला अभ्यास करायचा असणार तर तुझ्याकडून पुस्तक घेऊन जाणार. एक बुक मेंटेन करायची फक्त, की याने हे बुक घेऊन गेलेला या दिवशी, साईन कर बापू तू, कारण वापस येणाऱ्याची आपल्याला माहिती नाही. बरोबर. तर आपण अशा प्रकारे काही करू शकतो की ज्यामध्ये तुम्हाला पुस्तकं प्रोव्हाइड करू शकतो. कुणाच्या घरी ठेवा तुम्ही आणि त्याचं मेंटेन करा. ज्याला अभ्यास करायचा त्याला द्यायचं. अजून काही नाही, एवढंच आहे आमची डिमांड. तुमच्याकडं जे सांगले ते बरोबरच आहे. डिमांड आहे, जास्त नाही. शिक्षणाशिवाय दुसरी डिमांड कोणतीच नाही. रोजगार मिळेल का? किती म्हणतील तरी मुश्किल आहे. आपल्याला रोजगार मिळत आहे ना, आपल्याला काहीच नाही मिळत. तर काय म्हणणं आहे तुमच्यावर? काय म्हणणं असतं, एकच उपाय म्हणजे म्हणणं आहे की सरकारनं गरीब करणार. सरकारला काय करायचंय? गरीब करायचं. कुणाला? गरीबांना अजून गरीब करायचं, असं तुमचं म्हणणं आहे. तेच. आणि अमीरांना अजून अमीर करायचं. पैसा कोणातून जाते? आपला अजून जाते. देतात कोणाला? आपल्याला देतात. टॅक्स. आता टॅक्स आपल्याकडून किती घेऊन राहिले आहेत? आता प्रत्येक गोष्टीतून टॅक्स जात आहे. आज मी अगर जेवढा पण काय वापरलं, तुम्ही पण जेवढा पण काय वापरलं सर, सर्व गोष्टीत टॅक्स जात आहे. ठीक आहे, आणि दुकानात पण कोणती पण वस्तू घेत आहे तिथे पण आपण टॅक्स देत आहे. पण त्या टॅक्स आपल्याकडून जो कलेक्ट होत आहे, टॅक्स जेवढा आपण घेत आहे त्यावरून आपल्याला काय मिळत आहे? बेनिफिट काय आपल्याला? म्हणजे टॅक्स जो आपल्याकडून कलेक्ट करत आहेत, ठीक आहे, आपल्या गावामध्ये पण सरपंच टॅक्स घेतो, घराचा टॅक्स घेतो, पण आपल्याला सुविधा कोणती मिळत आहे का? खेळकूद ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त बुद्धीचं काय? शाळेमध्ये मास्तर टीचर्स आहेत का?
संडे आहे ना सुट्टी. नाही टीचर्स आहेत का सर्व शिकवण्यासाठी? कारण आजकाल खूप मला ऐकायला मिळतं की शाळेमध्ये टीचर्स नाही शिकवण्यासाठी. 2 आहेत आता. 2 आहेत आणि ते पहिली ते चौथी बघत आहेत. प्रिन्सिपल असणार ना? मुख्याध्यापक. हो. मुख्याध्यापक पण शिकवतात की फक्त असतात? 2च टीचर आहेत. तेच मुख्याध्यापक आहेत आणि तेच सर्व काही आहेत. अरे असं आहे का? हो. अच्छा, म्हणजे दोघांनाच पूर्ण कॉलेज आपले स्कूल हँडल करणे. हा. ते गव्हर्नमेंट आहेत की प्रायव्हेट आहेत? गव्हर्नमेंट आहे. अच्छा. जसं तू शिकलेला आहे तू पण त्याच्यावर शिकवू शकते. तुम्हाला म्हटलेलं त्यांनी या म्हणून शिकवण्यासाठी? कारण काही काही गावांमध्ये बघितलं की जे गावचे जे मुलं आहेत त्यांना बोलून त्यांच्याकडून शिकवण्यात येत आहे. हो. तर तुम्हाला ऑफर नाही आला असं? नाही. बरोबर. तरी बाकीचे त्यांचे झालेलं वगैरे आहे, जे गावामध्ये आहेत ते शिकून राहिले सर. त्यांच्याकडेच फील्ड नसते. पण गाईड करतात ते. थोडंफार सांगतात की बा असं करा रे मुलांना. समोर जाऊन झोप नाही लागत. नाही ऐकत चला बाबा. बाकी जे आता समोर आहेत ना तुमच्या, जे थोडे वयाने मोठे आहेत ना, जे काही करत आहेत शिक्षण घेतात त्यांचे ऐकत चला. कारण अगर नाही ऐकलं तर मग ते तो सांगितला मग अरे दारू पिऊन टुल्लू आणि त्यांचं काही भविष्य नाही. नाही भविष्य त्यांचंच आहे, जे काही करतील मेहनत. नाही तर रोज मजुरी करून काय होणार नाही. गव्हर्नमेंट आपल्याला गरीब करण्यासाठी तयारच आहे. आपण पण मग त्याच्यातच हातभार लावतो, मग काय होणार आहे. चला ठीक आहे, धन्यवाद एवढा टाइम दिल्याबद्दल. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे यामध्येच आपण एंड करूया. आणि जेवढ्या पण आता समस्या आपण बघितलेल्या आहे आपल्या देशामध्ये, आपण बघत आहे की जे आपले लीडर्स आहेत ते काय करून राहिले आहेत, देशाला असे शो करतात की खूप जास्त डेव्हलपमेंट झालेलं आहे. पण जेव्हा आपण ग्राउंड लेवलवर येतो, इथे ग्राउंड लेवलवर जेव्हा बघत आहे आपण ही सच्चाई, तेव्हा आपण बघत आहे की आपल्या देशाची हालत काय आहे. आणि गांधीजींनी म्हटला होता की देशाचा विकास केव्हा होतो, जेव्हा गावाचा विकास होतो. आणि आपण आज बघत आहे की हा गावाचा विकास काय आहे. आणि हाच नाही तर आपण जेवढ्या अंदर जाणार, जेवढे गाव बघायला जाणार, तेवढ्या गावांची हालत मॅक्झिमम 90% गावांची हालत हीच आहे. गावांचा अजूनही विकास झालेला नाहीये. सो गावांचा विकास जेव्हा होणार तेव्हाच देशाचा विकास होणार, हे आपल्या पॉलिटिकल लिडर्सला समजलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर. पटलं माझं? मग म्हणा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. त्यानंच नाव गाववाशी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. चला भेटूया कधी जमलं तर. आणि मला तुझा नंबर दे, नक्की मी तुझं काम करून देणार. ठीक आहे, लायब्ररी मधून तुला बुक्स, लायब्ररी तर नाही पण बुक्स तुला अरेंज करून देणार. ठीक आहे. सो चला, थँक्यू.